2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहे आणि त्याच अनुषंगाने निवडणूक आयोग सुद्धा तयारी लागलेला आहे। आपल्यासोबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सर आहेत। सर, खरं तर पुढचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे। लोकसभा तोंडावरती आलेली आहे। काय नेमकी तयारी आहे? मतदार याद्यांचं कुठपर्यंत आलेलं आहे? खरं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की पुढच्या वर्षामध्ये लोकसभा आहे, विधानसभा आहे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुका आहेत आणि त्याच्या अगोदरची मतदार यादी अद्ययावतीकरणाचं हे शेवटची संधी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचं अद्ययावतीकरण करतो आहोत आणि 27 ऑक्टोबरला आपण याची प्रारूप यादी जाहीर केली, प्रकाशित केली आणि ती करण्यापूर्वी आम्ही 2 महत्त्वाची कामं केली। पहिलं काम म्हणजे शुद्धीकरण। त्यावेळेला आम्ही घरोघरी BLO पाठवला आणि प्रत्येक मतदाराचं व्हेरिफिकेशन केलं आणि त्या व्हेरिफिकेशनमध्ये जे मयत झालेले आहेत किंवा जे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत तर त्यांची आम्ही नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू केली। दुसरं आम्ही केलं की मतदार केंद्र जे आहेत त्याचं सुसूत्रीकरण केलं। म्हणजे काही ठिकाणी फॅसिलिटी चांगली नाही आहे तर तिथे नवीन क्रिएट केले आपण। काही ठिकाणी 1500च्या वर मतदार झाले, मग आपण त्यातले बायफर्केट केले की शेजारच्या मतदार केंद्राला ते जोडून दिले। तर अशा प्रकारचं सुसूत्रीकरण आपण पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात केलं पुढच्या निवडणूक लक्षात घेऊन। आणि तिसरी गोष्ट अशी केली की शहरी भागातले मतदार उदासीन थोडे आहेत या बाबतीत, म्हणून जे हायराईज बिल्डिंग आहेत किंवा हाऊसिंग सोसायटीचं क्लस्टर आहेत तर त्यांच्या तिथेच आपण मतदार केंद्र बरीचशी शिफ्ट केली। म्हणजे असं सगळं हे प्रक्रिया करून मग आपण हे प्रसिद्ध केले आणि मग आता 9 डिसेंबरपर्यंत आपली मोहीम अजूनही आहे, 27 ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून, की या मोहिमेमध्ये आपण मोहीम स्वरूपामध्ये, कॅम्पेन स्वरूपामध्ये आपण मतदारांचे रजिस्ट्रेशन करतो किंवा ज्यांचे तपशील बदलायचे आहेत ते दुरुस्त्या करायच्या आहेत त्या दुरुस्त्या करतो। तर हे 9 डिसेंबरपर्यंत जे अर्ज येतील त्याच्यावर सगळे निर्णय हे 26 डिसेंबरला होतील आणि नंतर 5 जानेवारीला आपल्याला अंतिम यादी आपण प्रसिद्ध करणार आहोत। सर, एक साधारणतः राज्यामध्ये किती मतदार आहेत, त्यामध्ये स्त्री, पुरुष आणि नवीन तरुण वर्गांचा आकडा नेमका काय आहे? खरं म्हणजे 9 कोटीच्या वर आपल्या महाराष्ट्रातले मतदार आहेत आणि जर स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण पाहिलं तर जवळजवळ निम्म आहे आणि आपल्याकडे जो जेंडर रेशो म्हणतो ज्याला की 1000 पुरुषांच्या मागे आता 914 महिला या मतदार यादीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये वयोगटाप्रमाणे सुद्धा आपल्याला त्याची विगतवारी जर केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 18-19 वयोगट समजा आहे, तरुण आहे किंवा 20 ते 29 तरुण आहेत। या तरुणांचं जर प्रमाण जर पाहिलं तर मतदार यादीमध्ये लोकसंख्येच्या मानानं फार कमी आहे। म्हणजे 18-19 वयोगटामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या सर्वसाधारणपणे 47 लागेल, पण मतदार यादीमध्ये ते प्रमाण आहे 3.5 लाख। म्हणजे जवळजवळ 90% वर हे मतदार यादीमध्येच नाहीत। मग मताधिकार बजावणं पुढची गोष्ट झाली। तसंच 20 ते 29 हा वयोगट घेतला तर त्याच्यामध्ये साधारणतः आपल्या पॉप्युलेशनमध्ये 3.5 कोटी येतील, त्यापैकी 2.5 कोटी आपल्या मतदार यादीमध्ये आहेत। म्हणजे तिथे सुद्धा 1 कोटी आपल्या याच्या बाहेर आहेत। त्यामुळे हे तरुणांचं एका बाजूला जरी म्हटलं आपण तरुणांचा देश आहे आणि त्यांचा सहभाग मात्र ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये रिलेटिव्हली फार कमी आहे। मला ही चिंतेची गोष्ट आहे। काय याच्यासाठी निवडणूक आयोग काय करते? कारण तरुणाईचा टक्का तुम्ही सांगितल्याप्रमाणे फार कमी आहे, त्यांना सहभागी करून घेण्यासाठी, कारण ते देशाचं भविष्य असणार आहे। काय नेमका प्रयत्न करतोय आपण? याला आम्ही तरुणांना फोकस करण्यासाठी शाळा आणि कॉलेजेस फोकस केलेले आहेत। आम्ही त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे। शाळा म्हणजे जिथं 11वी-12वी आहे, हायर सेकंडरी स्कूल्स आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि सगळे सिनियर कॉलेज सगळ्या स्तरातले म्हणजे सायन्स कॉलेज सगळे आपण याच्यामध्ये घेतो। तर यामध्ये आम्ही मध्यंतरी हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या मदतीने सर्क्युलर काढलं होतं विद्यापीठांना की त्यांनी प्रत्येक कॉलेजमधला विद्यार्थी जो एलिजिबल आहे मतदार म्हणून तर त्याचं रजिस्ट्रेशन करण्यामध्ये पुढाकार घ्यावा। म्हणून आज राज्यभर आमचे कॅम्प्स चालू आहेत। तुमच्या प्रत्येक कॉलेजमध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कॅम्प्स आहेत। तिथे आम्ही विद्यार्थ्यांना माहिती देतो, कुठले डॉक्युमेंट्स घेऊन या म्हणतो आणि तिथे आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करतो। बऱ्याच ठिकाणी आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण करतो। तर हे रजिस्ट्रेशनचे कॅम्प आपण मोठ्या प्रमाणात राबवतो, परंतु
विद्यापीठं किंवा कॉलेजेस हे खरं म्हणजे लोकशाही तत्व किंवा त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत हे मुलांच्यामध्ये रुजवण्याचं महत्त्वाचं काम करतात आणि अशी करणारी ही औपचारिक संस्था आहे. या नात्यानं आमचं त्यांना नेहमीच आव्हान आहे की बाबा तुमच्या कॉलेजमध्ये एकही मुलगा याच्यापासून वंचित राहू नये मताधिकारापासून. त्यासाठी त्यांनीही पुढाकार घ्यावा आणि आमची इलेक्शन मशिनरीसुद्धा त्यांच्याबरोबर एक पार्टनरशिपमध्ये आपण हे सगळं काम करू. तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे चालू आहे. मला निश्चित खात्री आहे की हे जे प्रमाण व्यस्त आहे ते आता याच्यामध्ये निश्चितपणे वाढ होईल. आणि दुसरी एक संस्था आम्ही याच्यामध्ये धरतो की प्रत्येक शाळा आणि कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रोल लिटरसी क्लब्स स्थापन केलेले आहेत आणि या माध्यमातून सुद्धा आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम मुलांच्यासाठी करतो. मी काही कॉलेजमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा तिथं परिसंवाद ऑर्गनाईज होतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मी सुद्धा उत्तर देतो. तर अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्यासोबत आम्ही मोठ्या प्रमाणात सगळे कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबतच करतो की ज्याच्यामुळे त्यांचा याच्यामध्ये जागृती येईल आणि ते स्वतःहून याच्यामध्ये पुढे येतील. पण अनेकांना मतदान करायचं असतं, मतदान नोंदणी करायचं असतं, पण अडचण असते का मतदान नोंदणी करायची कशी काय, त्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत, तर काय थोडक्यात तरुणाला सांगाल तुम्ही? खरं म्हणजे ह्याला जास्त कागदपत्र लागत नाहीत. म्हणजे मतदार होण्यासाठी काय 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि तो जिथे रहिवास आहे त्या मतदारसंघामध्ये तो आपला अर्ज भरू शकतो. यासाठी 2 महत्त्वाचे पुरावे लागतात. एक पहिला म्हणजे जन्मतारखेचा, तुमचं वय. आता या वेळेला आपलं क्वालिफाईंग डेट जी आहे ती 1 जानेवारी 24 आहे. म्हणजे 1 जानेवारी 24ला 18 वर्ष ज्यांचं होणार आहे किंवा झालेलं आहे ते या वेळेला अर्ज आपले करू शकतात. तर त्यासाठी इलेक्शन कमिशनने सुद्धा खूप ऑप्शन दिलेले आहेत. जे तुमचे पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, किंवा 10वीचं सर्टिफिकेट आहे किंवा 12वीचं मार्कशीट आहे, असे अनेक पर्याय दिलेले आहेत. पण ह्या पर्यायातलं कुठलंही कागदपत्र जरी तुमच्याकडे नसलं तरी अदर एक ऑप्शन आम्ही त्यात दिलेलं आहे की त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे आहे की ज्याच्यावरून तुमचं जन्मतारीख प्रतीत होते तेही डॉक्युमेंट तुम्ही लावू शकता. तसंच तुमचा रहिवासाचा पुरावा म्हणून सुद्धा पासपोर्टवर असतो, आधार कार्डवर असतो. तुमच्या जे तुमचे युटिलिटी बिल्स आहेत, जसं लाईटचं बिल आहे, टेलिफोनचं बिल आहे, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये स्वीकार करतो. किंवा तुमचे एखादं भाड्यानं राहत असाल तर लीज ॲग्रीमेंट असेल किंवा लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट असेल त्याची पण कॉपी आपण देऊ शकतो. तर या व्यतिरिक्त जर समजा तुमच्याकडे दुसरे जे उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे जी उपलब्ध आहे, जसं राशन कार्ड फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये सुद्धा पत्ता असतो. तुमचं बँकेमध्ये खातं आहे त्या खात्याच्या पासबुकवर त्याचा पत्ता असतो. तर हे सगळं आपण ग्राह्य धरतो. परंतु काही असे वर्ग आहेत की ज्यांच्याकडे कागदपत्र असण्याची शक्यता फार कमी असते. तर त्याच्यातला मला पहिला वर्ग म्हणजे जे होमलेस आहेत, बेघर आहेत, त्यांच्याकडं हे कागदपत्र कुठलंही नसतात. जे तृतीयपंथी किंवा पारलिंगी आहेत त्यांच्याकडे याचा अभाव असतो. आणि तिसरं म्हणजे देह व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत, सेक्स वर्कर्स, त्यांच्याकडं पण याच्यामध्ये कमी असतं. आणि भटक्या विमुक्त जमाती जे आहेत, जे फिरत राहतात, त्यांच्याकडे याच्या कागदपत्राचा अभाव असतो. तर अशासाठी आम्ही एक सवलत दिलेली आहे की ह्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसले तरी आम्ही त्यांना रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यासाठी फक्त त्यांना एक प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं. प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. एक छोट्या कागदावर ते छापील ह्याच्यात असतं. त्याच्यामध्ये ते माझं नाव अमुक अमुक आहे, माझं वय अमुक अमुक आहे आणि मी खालील पत्त्यावर राहतो आणि त्याची सही. एवढ्या कागदावर सुद्धा आपण त्याला मतदार म्हणून नोंदणी करू शकतो. त्याच्या जो पत्ता त्याने दिलेला आहे त्या पत्त्यावर आमचा BLO जातो आणि तो खरंच राहतो की नाही पाहतो आणि त्याच्या अहवालावरनं आपण त्याला मतदार म्हणून याच्यामध्ये नोंद करू शकतो. पण हे सगळं करायला नेमकं करायचं कुठं, जवळपास कुठल्या कार्यालयात जायचं किंवा कशी याची प्रक्रिया असणार? आता याच्यामध्ये 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक ऑफलाईन ज्याला म्हणतो की जिथं प्रत्यक्ष तुम्ही ते फॉर्म आणा आणि ते फॉर्म भरा, हा ऑफलाईन मोड म्हणतो. आणि दुसरा मोड आहे ऑनलाईन, म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, ते ऑनलाईन. आता ऑफलाईनमध्ये काय की हे जे अर्ज आहेत हे तुमचे नजीकचे मतदार नोंदणी अधिकारी आहेत किंवा बूथ लेवल कर्मचारी आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहेत किंवा आमच्या वेबसाईटवर CO महाराष्ट्र वेबसाईटवर सुद्धा हे फॉर्म्स उपलब्ध आहेत. ते जर डाउनलोड केले आणि ते प्रिंट घेतले तर त्याच्यावर सुद्धा ते भरू शकतात आणि योग्य ती कागदपत्र त्याला जोडली की ते अर्ज BLO पुढे देऊ शकतात किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे देऊ शकतात.
पण ज्यांना सुविधा ऑनलाईनची उपलब्ध आहे की जी सोयीस्कर आहे ती घर बसल्यासुद्धा करू शकतात, त्यासाठी इलेक्शन कमिशनने व्होटर्स हेल्पलाईन ॲप असं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला अनेक सुविधा त्याच्यामध्ये प्राप्त होतात की तुमचं नाव आहे की नाही तपासा, ते एक फॅसिलिटी आहे की तुम्ही जर नसेल त्याच्यामध्ये तर 6 नंबरचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा त्याच्यामध्ये तुमचा तपशीलमध्ये बदल आहे, उदाहरणार्थ नाव बदलले चुकलेलं आहे किंवा जन्मतारीख चुकीची आहे, तर ते सुद्धा आपण फॉर्म नंबर 8 भरून करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुमचं मतदार कार्ड हरवलेलं आहे तर ते तुम्ही मिळवू शकता किंवा समजा एखादा दिव्यांग असेल तर दिव्यांगसुद्धा त्याच्यामध्ये चिन्हांकित करू शकतो. चिन्हांकित करू शकतो म्हणजे आमच्या डेटाबेसमध्ये तो दिव्यांग म्हणून आम्हाला इलेक्शन मशिनरीला कळतो. जेव्हा इलेक्शन्स येतात त्यावेळेला आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून ज्या सुविधा आहेत त्या त्यांना देता येतात. जसं व्हीलचेअर आहे, ट्रान्सपोर्ट आहे, व्हॉलेंटियर्स आहेत, हे आपण देऊ शकतो. आणि ज्यांचं दिव्यांगत्व समजा 40%च्या वर आहे अशा लोकांना आपण घरातून मतदान करण्याची सुद्धा सुविधा दिलेली आहे. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी चिन्हांकित करणं गरजेचं आहे. तर ती सुद्धा फॅसिलिटी व्होटर्स हेल्पलाईन ॲपमध्ये आपल्याला देता येते. तसंच आमचं व्होटर्स पोर्टल आहे, जसं voters.eci.gov.in यामध्ये जर गेला तरी तुम्हाला हे वेगवेगळे फॉर्म्स दिसतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये ते भरू शकतात. आणि जसं जसं तपशील तुम्ही भराल तसं तसं ते प्रॉम्प्ट करतं की तुम्ही आता तुमचा फोटो अपलोड करा किंवा तुमचा वयाचा दाखला अपलोड करा आणि तुमचा रेसिडेन्सचा अपलोड करा आणि ते तुम्ही त्याचे पिक्चर्स घेऊ शकतात JPG फॉर्ममध्ये आणि ते अपलोड करू शकतात. आणि ही फॅसिलिटी मोबाईलमध्ये उपलब्ध असते सहजासहजी. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं फारच आता इलेक्शन कमिशनने सोपं केलेलं आहे. सर, पण एक मतदानाच्या वेळेस मतदान होतं आणि त्यानंतर पाहायला मिळतं की उच्चभ्रू वसाहतीमध्ये बऱ्यापैकी मतदानाचा टक्का कमी झाला. एकतर उच्चभ्रू वसाहतीमधली लोक मतदानाला उतरत नाही किंवा सुट्टी आहे म्हणून बाहेर निघून जातात. यासाठी निवडणूक आयोग नेमकं काय कार्यवाही करते? खरं म्हणजे हा जो आहे अर्बन अपथी म्हणतो आपण त्याला, उदासीनता, हा एक मोठा आम्हाला चॅलेंज आहे. शहरी भागातलं मतदान हे ग्रामीण भागापेक्षा नेहमीच कमी आहे. आणि अशी पण टेंडन्सी आपण पाहतो की सुट्ट्या असल्या किंवा आजूबाजूला सुट्ट्या असल्या की ते मतदान सोडून सुट्टीवर जातात किंवा व्हेकेशनला जातात. मला वाटतं याच्यावर मोठी जनजागृती करण्याची सुद्धा गरज आहे. आम्ही सुद्धा आमचा जो जनजागृतीचा कार्यक्रम आहे स्वीप, त्याच्या माध्यमातून करत राहतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये, जे मोठी शहर आहे जसं पुणे आहे, नागपूर आहे, तर तिथंसुद्धा आम्ही कॅम्प्स केले होते. तिथे त्यांच्या सोसायटीमध्ये आम्ही तिथे जाऊन जनजागृती करायचे प्रयत्न केले. तर दुसरा एक असा मतप्रवाह येतो की मतदान केंद्र थोडंसं लांब असलं की ते म्हणतात आम्ही कुठे जाऊ, त्या रांगेमध्ये उभे राहू. तर यावेळेला इलेक्शन कमिशनने असं ठरवलं आहे की जे हायराईज बिल्डिंग आहेत किंवा हाऊसिंग सोसायटीचे क्लस्टर्स आहेत तर त्यांच्या प्रेमायसेसमध्ये जे पब्लिक युटिलिटीचे स्पेसेस असतात तर तिथेच आपण मतदान केंद्र करायचे. तर अशी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आमची 150 मतदार केंद्र ह्या अशा सोसायटीच्या प्रेमायसेसमध्ये किंवा हायराईज बिल्डिंगच्या प्रेमायसेसमध्ये. म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की कमीत कमी खाली उतरून तरी आता आपण मतदान करावं, अशा प्रकारचं एक आव्हान, त्यासाठी हे एक प्रयत्न आमचे चालू आहेत. जसं हा उच्चभ्रू वसाहतीमधला एक समोर आलेलं आहे, तसंच काही वर्ग आहे का जो ग्रामीण भागात राहतो आणि मजुरीसाठी मुंबईत किंवा शहरामध्ये येतो. तर त्यांना मतदानासाठी तिथे जाऊन मतदान करणं आणि सगळं काय ते परवडणार नसतं. त्यामुळे बरेच जण मतदान करायला जातच नाहीत. तर याच्यावरती सुद्धा काही आपण विचार करतोय का? मला वाटतं हा एक जसं मायग्रेशन हा इश्यू आहे आणि मायग्रेटरी लेबर्स त्यांना हा प्रश्न असतो. काही नोमॅडिक्स पण एका जागेत दुसरीकडे कंटिन्युअसली जात असतात. आता मध्यंतरी याच्यावर ही प्रक्रिया चालू आहे, म्हणजे याच्यातून मार्ग अजून पूर्ण निघालेला नाही आहे. परंतु म्हणजे व्होटिंग फ्रॉम रिमोट, ज्याला रिमोट व्होटिंग म्हणतो आपण, अशा पद्धतीचा प्रयोग इलेक्शन कमिशन करत आहे. त्याच्यामध्ये जर एखादा समजा बाहेरच्या राज्यातला आहे, समजा बिहार UP मधला आहे आणि तो मुंबईमध्ये राहतो, तर जेव्हा त्यांचं इलेक्शन असेल त्यावेळेला इथे आपण त्यांच्यासाठी मतदान केंद्र तयार करतो आणि त्यावेळेला त्याच्या EVM आणि VVPAT मशीन्समध्ये तिकडचे जे कॉन्स्टिट्युएन्सीचे सिम्बॉल्स आहेत वगैरे, कॅन्डिडेटची लिस्ट आहे, ते आपण अपलोड करतो आणि त्यांना इथून मतदान करणं शक्य आहे. तर हा प्रयोग अजूनही चालू आहे. याच्यावर इलेक्शन कमिशनचा विचार चालू आहे
आणि मध्यंतरी त्यांनी पॉलिटिकल पार्टीच्या पुढे सुद्धा हा डेमॉन्स्ट्रेशन्स केली होती. आणि कुठलीही इलेक्शन कमिशनमध्ये एखादा नवीन बदल करायचा झाला तर सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना कॉन्फिडन्समध्ये घेणं, त्यांना ते पटणं, तर ह्याला थोडासा वेळ लागतो. पण भविष्यामध्ये कदाचित ही रियालिटी होऊ शकते. दुसरं एक असं आहे की ही सगळी कसरत करत असताना बोगस मतदान किंवा बोगस कार्ड जे आहे याचा सुळसुळाट फार पाहायला मिळतो. 2-2 ठिकाणी मतदान करणं किंवा मग बोगस वोटिंग कार्ड बनवणं, याला कसा आपण आळा घालतोय? खरं म्हणजे बोगस मतदान करण्याची संधी केव्हा प्राप्त होते एखाद्याला, तर एखादा मयत मतदार आहे किंवा तो कायमस्वरूपी सोडून गेलेला आहे पण त्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे. तर मध्यंतरी आपण असं हाऊस टू हाऊस सर्व्हेमध्ये जेव्हा महाराष्ट्रभर हा व्हेरिफिकेशनचा आपण कार्यक्रम केला तर त्यामध्ये जवळजवळ 10 लाख मयत निघाले आणि 7 लाखाच्या वर कायमस्वरूपी सोडून गेलेले निघाले. तर हे वगळले तर ही एक भीती राहते की राहत नाही की बाबा कोणीतरी त्याच्या नावावर मतदान करणे, त्याला आपण थोडंसं बोगस मतदार असं म्हणू शकू. परंतु जे डुप्लिकेट आहेत, जे माझं नाव इथं आहे आणि दुसरीकडे आहे, त्याला आपण बोगस म्हणता येणार नाही कारण तो जेन्युइन व्होटर आहे पण त्याचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी आहे. तर ती सुद्धा कमी करण्याची मोहीम आता सध्या सुरू आहे आमची. तर त्याच्यामध्ये आपण त्याला फोटो सिम्युलर एंट्री म्हणतो, जे दोघांचे फोटो सारखे आहेत. आणि मग आपल्याला ते दोघांचे फोटो सारखे असतील तर ते मतदार एकाच मतदाराचे आहे का ह्याची आम्ही खात्री करतो आणि जिथं तो राहतो तिथं रिटेन करतो आणि जिथं राहत नाही ते आम्ही डिलीट करतो. तर अशा PSC ज्याला म्हणतो आपण, फोटो सिम्युलर एंट्री. दुसरं म्हणजे डेमोग्राफिक सिम्युलर एंट्रीज. म्हणजे काय, त्याचं नाव सारखं आहे, आडनाव सारखं आहे, सगळे डिटेल्स सारखे आहेत, फोटो कदाचित वेगळे असू शकतील. तर असे रेकॉर्डसुद्धा आम्ही शोधून काढतो आणि त्याच्या डुप्लिकेट त्याची शहानिशा करून आपण कमी करतो. तर आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अशी PSC जवळजवळ 27 लाख आहेत आणि डेमोग्राफिक सिम्युलर एंट्री जवळजवळ 30 लाख आहेत. तर याचं काम सायमल्टेनियसली आमच्या ह्याच्यामध्ये चालू आहे आणि आम्हाला अशी खात्री वाटते की जेव्हा आपला अंतिम मतदार यादी घोषित होईल त्याच्यामध्ये ह्यातले जे डुप्लिकेट आहेत ते बरेचसे कमी झालेले असतील. सर, दुसरं एक असं आहे की मतदान करता वेळेस तासनतास रांगेत थांबावं लागतं आणि मग नंतर नावं सापडत नाही, ॲड्रेस चेंज झालेला असतो आणि परत फिरून जावं लागतं. हा जो घोळ आहे तर हा घोळ कमी करण्यासाठी काय प्रयत्न आहेत आणि मतदारांनी मतदानाची यादी बघताना नाव शोधण्यासाठी नेमकं कसं करणं अपेक्षित आहे? अगदी खरं आहे की बऱ्याच वेळेला काय होतं, अशा तक्रारी करतात प्रत्येक इलेक्शनमध्ये होतं असं की मी तिथे या मतदार केंद्रात मी मागच्या वेळेला मतदान केलेलं आहे आणि तो तिथे जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला जे नाव ते यादीमध्ये नसतं आणि तो म्हणतो की माझं मागच्या वेळेला होतं ना आता कसं नाही आहे, बरोबर की नाही. तर बऱ्याच वेळेला असं होतं की 1500च्या वर जर मतदार गेले एका मतदान केंद्रामध्ये तर आपण त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी काही मतदार शेजारच्या मतदार केंद्रामध्ये आपण ट्रान्सफर करतो. आणि आता आपण पाहतो की एकाच बिल्डिंगमध्ये जवळजवळ 5 ते 6 मतदान केंद्र असतात. त्यामुळे कदाचित त्याचं नाव त्याच्या शेजारच्या मतदान केंद्रात गेलेलं असतं पण त्याला ते माहिती नसतं म्हणून तो येतो आणि तिथं सापडत नाही पण त्याला माहीत नसते कदाचित शेजारच्याच मतदान केंद्रामध्ये त्याचं नाव आहे. आणि अशा गोष्टीमुळे काय होते की त्याची संधी ऐन वेळेला निघून जाते. तर अशी वेळ येऊ नये म्हणून ह्यासाठी मोठी सुविधा इलेक्शन कमिशनने केलेली आहे की तुम्ही तुमचं नाव तपासण्याची सुविधा आहे. तर ती तपासायची कसं, तर व्होटर्स हेल्पलाईन जसं मी तुम्हाला ॲप सांगितलं तर त्या व्होटर्स हेल्पलाईन ॲपमध्ये जर तुमचं कार्ड असेल तर त्याचा एपिक नंबर जरी तुम्ही त्यात एंटर केला तर तुमचे तपशील मिळतात किंवा तुमचा स्वतःचा तपशील जो आहे, नाव आहे, आडनाव आहे किंवा वय आहे, राज्य, जिल्हा, एवढं जरी जुजबी तपशील भरलं तरी त्याचे रेकॉर्ड सगळे येतात. आणि मग तिथे तपशिलामध्ये तुमचं मतदान केंद्र कुठं आहे, ते बदललेलं आहे का हे आपल्याला पाहता येतं. म्हणजे आपल्याला आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे हे तपासण्याची ही चांगली सुविधा, म्हणजे ऐन वेळेला असा गोंधळ होत नाही. आणि ह्याच्यामध्ये रेकॉर्डच सापडलं नसेल याचा अर्थ आपल्याला 6 नंबरचा फॉर्म पुन्हा भरून आपलं नाव नोंदवणं आवश्यक आहे, एवढा मेसेज त्यांना ताबडतोब मिळतो आणि त्यांनी नाव भरून ते रजिस्टर करू शकतात. अनेकदा असं होतं मतदान आहे तर आपली शासकीय सुट्टी असतेच, मात्र बरेचसे खाजगी कार्यालय असतील किंवा खाजगी काही उद्योगधंदे असतील चालू असतात, त्यामुळं कामगार असेल किंवा अधिकारी त्यांना मतदान जायला अडचण होते. तर अशा वेळेस कायद्यात नेमकी काय तरतूद आहे आणि हे याची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोग काय करत आहे? खरं म्हणजे याच्यामध्ये शासन आणि निमशासकीय आणि खाजगी जे व्यवसाय आहेत किंवा कंपन्या आहेत त्यामध्ये
जे काम करणारे कामगार आहेत त्यांना मतदान करता यावं म्हणून त्या दिवशी आपण त्यांना सुट्टी देण्याच्याबद्दलचं सर्क्युलर शासन काढतं की मतदानासाठी त्यांना सुट्टी द्यावी आणि ती पगारी सुट्टी द्यावी, असं बिनपगारी वगैरे नाही. आणि ज्याच्यामुळे ते जाऊ शकतील, मतदान करू शकतील, त्यांचा हक्क आपण हे करू शकतो. काही ठिकाणी मग ते फ्लेक्झिबिलिटी ठेवतात, सकाळी तुम्ही मतदान केलं दुपारी या, किंवा 3-4 तास ते सोडतात. हा म्युच्युअल कन्व्हिनियन्स आहे, परंतु प्रावधान असं आहे की त्यांना सुट्टी घेऊ शकतात ते मतदान. त्यामुळे त्यांच्या मताधिकाराला कुठलाही बाधा येणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न इलेक्शन कमिशन माध्यमातून त्याच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपण करतो. याला कायदेशीर काही तरतुदी आहेत? कारण आपण पाहिलं का इतर राज्यात जर असेल तर सीमा भागात आपण सुट्टी देतो. जर तसं झालं नाही तर काही कायदेशीर तरतूद आहे का त्या मालकावरती? किंवा त्याला आपण बंधन केलेलं आहे आणि तशी जर तक्रार आली तर त्या विरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा कायद्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा सगळ्या तरुणांसाठी सांगाल की मतदान नोंदणी करायची असेल तर नेमकं कागदपत्र काय लागतात आणि त्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे? जसं मी मगाशी सांगितलं, जे तुमचा जन्मतारखेचा म्हणजे त्याच्याबद्दलचा एक पुरावा लागतो आणि रहिवासाचा पुरावा लागतो, एवढेच त्याला पुरेसे असतात. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. त्या रेफरन्स नंबरवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता की माझ्या अर्ज काय झालं पुढं, आणि ते ट्रॅक करू शकतात. आणि आता हे अर्ज आपण 9 डिसेंबरपर्यंत भरू शकतो, कारण 9 डिसेंबरपर्यंत जे जे अर्ज येतील त्याच्यावर कारवाई होऊन 5 जानेवारीला जो आपला प्रसिद्ध होणार आहे अंतिम, त्याच्यामध्ये ते सगळे इन्क्लूड केली जातील. म्हणून सगळ्यांनी या संधीचा फायदा घेणं फार महत्त्वाचं मला वाटतं की 9 डिसेंबरपर्यंत आपलं नाव आहे की नाही तपासून, नसेल तर ते नोंदणी करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? मला हेच आवाहन करायचं की पुढचं वर्ष जे आहे ते फार महत्त्वाचं आहे, कारण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमचं भवितव्य, तुमच्या पिढ्यांचं भवितव्य ठरतं. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आपला मताधिकार म्हणजे पार पाडणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही तपासलं पाहिजे. म्हणून व्होटर्स हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये नाव आहे की नाही तपासा. असेल तर त्याचे तपशील बरोबर आहे का नाही पहा, त्यात चुका नाहीत का नाही पहा, आणि ते व्यवस्थित असेल तर काही प्रश्न नाही. आणि तुमचं मतदान केंद्र पण तुम्ही तपासून घेऊ. पण समजा नाव नसेल तर मात्र आपलं नाव नोंदवा. 6 नंबरचा फॉर्म भरा, ऑनलाईनही भरता येतो. आणि जर समजा तुम्हाला त्या तपशिलामध्ये काही फरक वाटला तर तुम्ही दुरुस्तीचा अर्ज फॉर्म नंबर 8 करून भरा. मला वाटतं हेच मला सगळ्यांना आव्हान आहे की आपला मताधिकार गाजवा, आपला मताधिकार त्या जे कर्तव्य आहे ते पार पाडा आणि त्यासाठी मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे सुनिश्चित करा. धन्यवाद सर. पाहतोय आपण पुढचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामध्ये मतदार हा राजा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला अधिकार बजावण्यासाठी जे आहे ते मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का, आणि जर नसेल तर 9 डिसेंबरपर्यंत त्याची संपूर्णपणे जी आहे ती मुदत दिलेली आहे. त्यामुळे मतदारांनी याचा फायदा घ्यावा असं आव्हान जे आहे ते निवडणूक आयोगाकडून केलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन गजानन सरचुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.